सुस्वागतम. सुगम लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण 8 प्रदूषण अभ्यासतो आहोत. पोल्युशन. डेफिनेशन: contamination of natural environment that it will be harmful to ecosystem is called as pollution. प्रदूषण म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण होय. प्रदूषणाचे प्रकार आहेत: हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, मृदा प्रदूषण. 3 types of pollution are air pollution, soil pollution and water pollution. Pollutants means the factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effects on abiotic and biotic factors are called pollutants. Pollutants म्हणजे प्रदूषके. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक व अजैविक घटकांवर घातक परिणाम घडवणारे घटक म्हणजे प्रदूषके. प्रदूषकांचे 2 प्रकार आहेत. एक आहे मानवनिर्मित म्हणजे मॅनमेड आणि दुसरे आहेत नैसर्गिक म्हणजे नॅचरल पोल्युटंट्स. आपण आता हवा प्रदूषण म्हणजेच एअर पोल्युशन बद्दल माहिती घेतो आहोत. विषारी वायू, धूर, सूक्ष्मजीव, धूलिकण यासारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होणे यालाच हवेचे प्रदूषण म्हणतात. एअर पोल्युशन. डेफिनेशन: contamination of air by harmful substances like poisonous gases, smoke, microbes, particulate matter, etc. It is called air pollution. हवा प्रदूषणाचे 2 प्रकारचे प्रदूषके आहेत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. मग याच प्रदूषकांमुळे हवेचं प्रदूषण होतं. तर आता जाणून घेऊयात हवा प्रदूषणाची कारणे, रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. पहिलं आहे नैसर्गिक कारणे, नॅचरल रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. पहिलं ज्वालामुखी उद्रेक मीन्स व्होल्कॅनिक इरप्शन. दुसरं भूकंप म्हणजेच अर्थक्वेक. तिसरं वनवे म्हणजे फॉरेस्ट फायर्स. चौथं सूक्ष्मजीव मायक्रोब्स इन एअर. आणि 5वं सायक्लॉन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. 5वं आहे वावटळी आणि धुळीची वादळे. आता आपण विचार करूयात मानवनिर्मित कारणांचा म्हणजेच मॅनमेड रिझन्सचा. त्यातलं पहिलं कारण आहे इंधनांचा वापर किंवा यूज ऑफ फ्युएल. दुसरं आहे औद्योगिकीकरण म्हणजेच इंडस्ट्रियलायझेशन. तिसरं कचरा जाळणे म्हणजेच बर्निंग ऑफ वेस्ट मटेरियल. आणि चौथं कारण आहे अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट्स. हवेचे प्रदूषण होत असताना त्यात प्रदूषके मिसळली जातात. मग ती प्रदूषके कोणकोणती असतात बरे? विच पोल्युटंट्स आर मिक्स्ड इन एअर सो दॅट एअर गेट पोल्युटेड? तर ती पोल्युटंट्स आहेत सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनची ऑक्साईड आहे, पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच हवेत मिसळलेले कणरूप, धूळ म्हणजेच डस्ट, कीडनाशके किंवा कीटकनाशके म्हणजे पेस्टिसाइड्स आणि मार्श गॅस म्हणजेच मिथेन. हवा प्रदूषणाचा सजीव सृष्टीवरती परिणाम होतो, भौतिक अभौतिक घटकांवरती परिणाम होतो. तर आता जाणून घेऊयात हवा प्रदूषणाचा वनस्पतींवरील परिणाम म्हणजेच इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स. पहिला परिणाम वनस्पतींची जी पानं आहेत त्याची पर्णछिद्रे बुजतात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया त्यामुळे मंदावली जाते. प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली गेल्यामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने गळतात आणि पाने पिवळी पडतात. Effects of air pollution are stomata gets closed, slowing down the rate of photosynthesis, and due to this slowing down rate, growth of plants is retarded, leaves fall off and leaves become yellow. हवेच्या प्रदूषणाचा वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांवरती देखील परिणाम होतो. त्यातला पहिला परिणाम आहे श्वसनावरती होणारा विपरीत परिणाम म्हणजेच ॲडव्हर्स इफेक्ट ऑन रेस्पिरेशन. त्याचबरोबर दुसरा सर्वसामान्यपणे बऱ्याच जणांमध्ये आढळणारा हा परिणाम आहे
डोळ्यांचा दाह म्हणजे इरिटेशन ऑफ आईज. आता आपण वळणार आहोत तिसऱ्या घटकाकडे. हवा प्रदूषणाचा जसा सजीवांवरती परिणाम होतो तसाच भौतिक घटकांवरती सुद्धा परिणाम होतो. जाणून घेऊयात हवा प्रदूषणाचा वातावरणावर काय परिणाम होतो ते. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. पहिला परिणाम आहे ओझोन थराचा ऱ्हास. सूर्यापासून जी अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत येतात, ही किरणे वातावरणात परत पाठवणं आणि सजीव सृष्टीचं रक्षण करणं हे ओझोन थराचं काम असतं. आणि या ओझोन थराला छिद्र पडतात, म्हणजे थराची जाडी कमी होते आणि अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोचतात. म्हणजेच देअर इज डिप्लेशन इन ओझोन लेअर. इट प्रोटेक्ट्स लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेज. दॅट मीन्स अल्ट्राव्हायलेट बी रेज. दुसरा परिणाम आहे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. वातावरणात काही विशिष्ट वायूंचं प्रमाण जर वाढलं तर त्याचं परिणिती जागतिक तापमान वाढत होते आणि यालाच म्हटलं जातं हरितगृह परिणाम. आणि हे हरितगृह वायू आहेत कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच CFC. एअर पोल्युशन कॉजेस ग्रीनहाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. द ग्रीनहाऊस गॅसेस आर कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन अँड क्लोरोफ्लोरोकार्बन मीन्स CFC. वायू प्रदूषणाचा तिसरा परिणाम आहे आम्लवर्षा. वातावरणामध्ये जे वेगवेगळे वायू सोडले जातात वेगवेगळ्या घटकांपासून, ते पावसाच्या पाण्यात विरघळले की त्याचे आम्ल तयार होतात. जसं सल्फरचे ऑक्साईड आणि पावसाचे पाणी मिळून सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. नायट्रोजनची ऑक्साईड्स पावसाच्या पाण्यात मिसळून नायट्रस आम्ल किंवा नायट्रिक आम्ल तयार होतं आणि हे आम्ल पावसाच्या पाण्यात विरघळून पावसासोबत जमिनीवरती येतं. याच पावसाला म्हटलं जातं आम्लवर्षा किंवा ॲसिड रेन. तर हा ॲसिड रेनसुद्धा एअर पोल्युशनमुळे किंवा हवेच्या प्रदूषणामुळे घडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धातूंचं क्षरण घडून येतं. डिसेंबर 1984 रोजी हवा प्रदूषण घडवून आणणारी एक मोठी वायू गळती भारतातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना घडलेली होती भोपाळ शहरामध्ये आणि त्याला सर्वात मोठा लार्जेस्ट इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट असं मानलं जातं. आता आपण प्रदूषणाच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळतो आहोत, जलप्रदूषण किंवा वॉटर पोल्युशन. जलप्रदूषण ज्या घटकांमुळे होतं त्याला म्हटलं जातं जलप्रदूषके किंवा वॉटर पोल्युटंट्स. त्याचे 3 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार जैविक जलप्रदूषण म्हणजेच बायोलॉजिकल पोल्युटंट्स. त्यातील घटक आहेत शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी सजीव म्हणजेच अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड पॅरासाइट्स. तर दुसरे आहेत सेंद्रिय जलप्रदूषके म्हणजेच कीटकनाशके, खते, सांडपाणी आणि कारखान्यातील उत्सर्जके. ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आर विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, स्युएज वॉटर अँड इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स. आता आपण जाणून घेतो आहोत असेंद्रिय जलप्रदूषकांबद्दल. त्यात प्रकार पहिला बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ. प्रकार दुसरा क्षारांचा साका. तिसरा वेगवेगळी संयुगे जसं की आर्सेनिक, कॅडमियम आणि पारा यांची संयुगे. त्याचबरोबर किरणोत्सारी पदार्थांचे अंश. इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स आर सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक सँड, डस्ट अँड सॉइल. सेकंड वन प्रेसिपिटेट्स ऑफ सॉल्ट. थर्ड वन compounds of arsenic, cadmium, lead and mercury, as well as fourth one traces of radioactive material. आता आपण वळतो आहोत पाणी प्रदूषणाच्या कारणांकडे. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक नॅचरल रिझन्स म्हणजे नैसर्गिक कारणे. ते आता क्रमाने आपण बघतो आहोत. जलपर्णींची वाढ म्हणजेच ॲक्वॅटिक वीड्स, कुजणारे पदार्थ म्हणजे डिकम्पोजिंग मॅटर, गाळ म्हणजेच मड ऑर स्लज. त्याचप्रमाणे जमिनीची धूप होते, सॉईल इरोजन.
त्यानंतर कवके व जीवाणू पाण्यात मिसळतात म्हणजे मायक्रोब्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया. शैवालाची वाढ होते म्हणजेच अल्गी आणि वेगवेगळे कृमी म्हणजेच नेमॅटोड्स त्याच्यामध्ये वाढतात आणि या सर्व कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण होते. नैसर्गिक कारणांव्यतिरिक्त दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित कारणे की ज्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. त्यातलं पहिलं आहे निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजे डोमेस्टिक सुएज, औद्योगिक सांडपाणी इंडस्ट्रियल इफ्लुएंट, खनिज तैल गळती म्हणजेच ऑइल स्पिलेज, खते व कीटकनाशकांचा वापर, एक्सेस यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, औष्णिक विद्युत केंद्रातील सांडपाणी म्हणजेच वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट्स, मलमूत्र विसर्जन आणि अंबाडी व घायपात सडविणे, हेम्प अँड फ्लॅक्स डिकॉम्पोजिशन. या मानवनिर्मित कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण घडून येते. प्रदूषणाचा तिसरा प्रकार आहे मृदा प्रदूषण और सॉइल पोल्युशन. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे बदल घडून येतात व तिची उत्पादकता कमी होते. यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात. When there are changes in soils, physical, biological and chemical properties and also its fertility decreases due to either natural or man-made reasons, it is called as soil pollution. या प्रकरणावरती जे वेगवेगळे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात अशा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा विचार आपण आता करतो आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून टिंबटिंब वायूंचा थर पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे रक्षण डॅश डॅश गॅस लेअर प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायलेट रेज रेडिएटिंग फ्रॉम द सन. ऑप्शन्स आहेत ओझोन, CO2, SO2 आणि CO. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओझोन. त्याचं रेणुसूत्र आहे O3. प्रश्न दुसरा, नैसर्गिक पाणी प्रदूषणाचे कारण कोणते? डॅश डॅश इज नॅचरल कॉज ऑफ वॉटर पोल्युशन. पर्याय 1 निवासी क्षेत्रातील सांडपाणी म्हणजेच वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. 2 जमिनीची धूप इरोजन ऑफ सॉईल. नंबर 3 खनिज तेल गळती लिकेज ऑफ मिनरल ऑइल. नंबर 4 खते व कीटकनाशकाचा वापर म्हणजेच यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स. अँड द ॲन्सर इज इरोजन ऑफ सॉईल किंवा पर्याय क्रमांक 2 जमिनीची धूप. प्रश्न तिसरा, आम्लवर्षामध्ये कोणती आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळलेली असतात? इन ॲसिड रेन विच ॲसिड्स मिक्स विथ रेनड्रॉप्स अँड स्नोफ्लेक्स? A. HCl, B. H2SO4, C. HNO2 means nitrous acid, D. HNO3 म्हणजेच नायट्रिक आम्ल, E. H2SO3 म्हणजे सल्फ्युरस आम्ल. इथे जी 5 आम्लांची नावं दिलेली आहेत त्यापैकी कोणकोणती आम्ले आम्लवर्षेमध्ये असतात त्याच्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय पहिला A, B, C, D. दुसरा पर्याय B, C, D, E. तिसरा पर्याय B, C, D आणि चौथा पर्याय A, B, D. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 B, C, D. ॲसिड रेन किंवा आम्लवर्षामध्येच असलेली आम्ल असतात H2SO4, HNO2 आणि HNO3. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न 4, टिंबटिंब हे जैविक जलप्रदूषक आहे. डॅश डॅश इज ॲन ऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट. नंबर 1 आर्सेनिक, नंबर 2 शीसे, नंबर 3 तणनाशके म्हणजेच विडिसाइड्स आणि नंबर 4 जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. यापैकी जैविक म्हणजेच ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे जीवाणू किंवा बॅक्टेरिया. पुढीलपैकी हरितगृह वायू कोणते? आयडेंटिफाय द ग्रीन हाऊस गॅसेस. या ठिकाणी हवेमध्ये जे वेगवेगळे वायू सापडतात त्यांची नावे आपल्याला दिलेली आहेत.
ए कार्बन डायऑक्साइड, बी नायट्रस ऑक्साइड N2O, सी क्लोरोफ्लोरोकार्बन CFC, डी मिथेन, ई CO कार्बन मोनॉक्साईड FSO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड. यापैकी सगळेच वायू हरितगृह वायू नाहीत. त्यापैकी अचूक ओळखण्यासाठी आपल्याला दिलेले पर्याय आहेत. पर्याय 1 ABCD, क्रमांक 2 BCDE, क्रमांक 3 CDEF, क्रमांक 4 ABCF. आणि या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B, C आणि D म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि मिथेन हे 4 वायू ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू आहेत. प्रश्न 6वा. डॅश डॅश या दिवशी भोपाळ वायू दुर्घटना घडली. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटल ऑकर्ड ऑन गॅस लिकेज हॅड बीन ऑकर्ड ऑन. पर्याय 1 2 डिसेंबर 1984, पर्याय 2 2 डिसेंबर 1986, पर्याय 3 9 डिसेंबर 1952 आणि 4 2 डिसेंबर 1948. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 डिसेंबर 1984. अणुऊर्जा निर्मितीमध्ये कोणती मूलद्रव्ये वापरतात? विच एलिमेंट्स आर यूज्ड इन ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स? पर्याय 1 थोरियम, पर्याय 2 प्लुटोनियम, पर्याय 3 युरेनियम आणि पर्याय 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. अणुऊर्जा निर्मितीमध्ये थोरियम, प्लुटोनियम आणि युरेनियम ही तीनही मूलद्रव्ये वापरली जातात. प्रश्न 8वा. इसवी सन 1948 साली टिंबटिंब शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसाही रात्र झाली म्हणून ते शहर काळे शहर म्हणून ओळखले गेले. इन 1948 डॅश डॅश वॉज नेम्ड ॲज ब्लॅक सिटी when smoke and soot caused night like situation during daytime. त्याचे पर्याय आहेत 1 लंडन, 2 पीटर्सबर्ग, 3 भोपाळ, 4 यापैकी नाही आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 पीटर्सबर्ग. प्रश्न 9वा. मानवामध्ये टिंबटिंब हा विकार पाणी प्रदूषणामुळे होतो. डॅश डॅश डिझीज इज कॉज्ड बाय वॉटर पोल्युशन इन ह्युमन बीइंग. पर्याय आहेत उच्च रक्तदाब हायपरटेन्शन, नंबर 2 मनोदौर्बल्य मेंटल विकनेस, नंबर 3 सिलिकॉसिस व्याधी, नंबर 4 पॉयझनिंग. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. प्रश्न 10वा. आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे टिंबटिंब जड धातू वनस्पतींमध्ये शोषली जाऊन अन्न साखळीत शिरतात. हेवी मेटल्स लाईक डॅश डॅश आर ॲब्झॉर्ब्ड अप बाय प्लांट्स अँड देअर बाय एंटर द फूड चेन इनडायरेक्टली ड्यू टू ॲसिड रेन. पर्याय 1 कॅडमियम, बी मर्क्युरी, सी कॅडमियम आणि मर्क्युरी आणि 4 यापैकी नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 11. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर टिंबटिंबची वाढ होते. मायक्रोब्स लाईक डॅश डॅश ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर. ऑप्शन 1 शैवाल अल्गी, 2 कवक फंजाय, 3 कृमी नेमॅटोड्स आणि 4 जलपर्णी ॲक्वॅटिक वीड्स. याच्यापैकी कवके हे कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवरती वाढतात आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कवके फंजाय. प्रश्न 12वा. खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे डॅश डॅश घडते. An excessive use of fertilizers and pesticides causes डॅश डॅश. ऑप्शन 1 हवा प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन, 2 जलप्रदूषण वॉटर पोल्युशन, 3 मृदा प्रदूषण सॉइल पोल्युशन, 4 वरील सर्व. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वनव्यामुळे हवेत टिंबटिंब वायू मिसळतात. फॉरेस्ट फायर रिलीज डॅश डॅश गॅसेस इन एअर.
ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईड, 2 सल्फर डायऑक्साईड, 3 हायड्रोजन सल्फाईड, 4 वरील सर्व ऑल ऑफ अबव. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 CO2, SO2, H2S हे तीनही प्रकारचे वायू वणव्यामुळे हवेमध्ये मिसळतात, म्हणून ऑप्शन 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. ज्वालामुखी उद्रेकामधून टिंबटिंब वायू बाहेर पडतात. व्होल्कॅनिक इरप्शन इमर्जेस आउट डॅश डॅश गॅस. नंबर 1 हायड्रोजन, 2 अमोनियम क्लोराईड, 3 कार्बन मोनॉक्साईड, 4 NO2. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन गॅस. प्रश्न 15वा. पुढीलपैकी टिंबटिंब हे कीटकनाशक आहे. डॅश डॅश इज ॲन इन्सेक्टिसाइड. नंबर 1 एंड्रीन, 2 युरिया, 3 मिथेन, 4 नायट्रोजनची ऑक्साईड्स. आणि यापैकी एंड्रीन हे कीटकनाशक आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1